आपल्याला पाहायला मिळतो आणि मुंबई एअरपोर्ट फायटर्स हा संघ टॉस हारल्यानंतर जर का आपण बघितलं तर फिल्डिंग करतोय. सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. देऊया दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि या मॅचला इथून सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. ओ पहिलाच बॉल ओव्हर द कव्हरचा फटका इनफिल्डच्या वरनं बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. रस मिळतात 4. येतोय हा चौकार. चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती काय फटका सजवला. कमालीचा स्ट्रोक आपण बघितला आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. खरं तर मुंबई एअरपोर्ट फायटर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट TMC टायगर बॉईज हा संघ आपण बघतोय. यावेळीचा हा बॉल सोडून दिला. पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. बोलो तयार. याही वेळेला लाईन खराब आहे. पुन्हा एकदा पंच कळवतात की हा देखील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात आणि एक्स्ट्राच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पहा बॅटची हलकीशी एज आणि बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. एकच आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर या गोलंदाजाचा पार्ट्सवरती गोलंदाजी करण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने या मागच्या 2 बॉलवरती त्याला खरं तर यश मिळालं नाही, परंतु या वेळेला जर का आपण बघितलं तर त्याने हा बॉल थोडासा पुढे टाकला होता आणि त्यानंतर बॅटरने फक्त या बॉलला दिशा दिली आणि या बॉलवरती 1 धाव प्राप्त झाली. पुन्हा एकदा बॉल निघाला. यावेळेला स्ट्रोक तर चांगला आहे. फटक्यामध्ये ताकद नजाकत आपल्याला पाहायला मिळाली आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईन सीमारेषा पलीकडे. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा आपण बघतो आणि चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. रन्स आपण बघतोय या चौकाराच्या साह्यानं 11 धावा. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. पुन्हा एकदा बॉल निघाला. पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल थोडेसे बॅकफुटला गेले होते. ऑफ साईडला हा त्यांना फटका सजवायचा होता, परंतु इथे बॅटरला शांत ठेवलंय आणि डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. यावेळेला इथे बॉल चालला विकेट किपरच्या डोक्यावरनं. बॉल डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल. खरं तर मित्रांनो, मी तुम्हाला एक विनंती करतोय. जे संघ जिंकलेले आहेत त्या टीममधील एक एक खेळाडू जरी सीमारेषेलगत आपण उभं राहिला तर प्लीज आपलाच वेळ वाचेल. विनंती आहे, थोडीशी स्वयंसेविकाची भूमिका आपण पार पाडायची आहे. जे संघ जिंकलेले आहेत त्या टीमच्या प्रत्येक एका खेळाडूने प्लीज थोडंसं सीमारेषेलगत आपण उभं राहायचं आहे. या वेळेला देखील षटक संपलाय. 1 ओव्हरचा आता खेळ संपलाय. मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आपण बघतोय 12 धावा धावफलकावरती. 12 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात.
बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. दरम्यानचा पुढचा बॉल ओव्हर नंबर 2 ला. आता इथून मात्र सुरुवात होतीये. यावेळेला देखील रवींद्र दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटचे भरपूर मोठे चाहते आहेत. जिथे तिथे स्पर्धा तिथे तिथे रवींद्र दादा हे आवर्जून उपस्थित होत असतात आणि याही स्पर्धेच्या अनुषंगाने आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. यावेळेला देखील आडव्या बॅटचा खेळण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आहेत. बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. नव्हे तर 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात आणि या 4 धावा टीमच्या स्कोरबोर्डवरती ॲड केल्यानंतर रन्स आपण बघतोय 17 धावा. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. यावेळेला देखील त्याच रिझनमध्ये डीप स्क्वेअर लेग रिझनमध्ये फिल्डर आहेत. पहा एक चांगली फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा खरं तर इथून मात्र धावून काढली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावा इथून मात्र कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने आता रन्स आपण बघतो टीमच्या स्कोरबोर्डवरती 19 धावा. 19 रन्स. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे पहा बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. रन्स मिळतात 4. येतोय हा खणखणीत चौकार. थोडासा बाउन्स झाला हा बॉल आणि तदनंतर बॉलनं सीमारेषेचं अंतर कापलंय. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अजून या षटकातील तुमच्याकडे 2 बॉल बाकी आहेत. पाहूया आता हे 2 बॉल कशा रीतीने हाताळले जातील. बॉल मनोज. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल हवेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे बॅकअपला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या बॉलवरती एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा इथून मात्र खरं तर कंप्लीट केल्या गेल्या. या वेळेला देखील तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. 2 षटकांचा खेळ आता इथे संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 27 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. पाहूया या 12 बॉलमध्ये आता किती धावांचा डोंगर इथून मात्र रचला जाईल. चला टॉससाठी आता आम्ही विनंती करणार आहे. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी यायचं आहे. चला दुसऱ्या डावातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईगल 11 BRCC 21-19 आणि त्यांच्या अगेन्स्ट परेड 11 असा सामना आपण बघणार आहोत. तर टॉससाठी या. परेड 11 टीमचे कॅप्टन आणि ईगल 11 BRC टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच यायचं आहे. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. थ्रो गोलंदाज आढळला. परेड 11 चे कॅप्टन आलेले आहेत. परेड 11 चे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. ईगल 11 BRC टीमचे कॅप्टन कुठे लपलायत लवकर या. ईगल 11 BRC टीमचे कॅप्टन
शेवटचा कॉल आहे ईगल 11 BRC. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 29. इंडियन ऑइल ट्रॉम्बे आणि परेड 11 असा सामना आपण बघणार आहोत. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या दरम्यान आता टॉस केला जाणार आहे. फटका दमदार आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता हा षटकार. खरं तर फ्रीडच्या बॉलवरती खरं तर या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि षटकाराच्या साह्याने आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमच्या स्कोरबोर्डवरती 40 धावा 40 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. पाहूया आता हा बॉल कशा रीती हाताळला जाणार आहे. याही वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॉल चालला घुशंकी क्षेत्रात. तिथे एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया हे 3 बॉल कशा रीतीने हाताळले जाणार आहेत. फटका दमदार आहे. तिथे फिल्डर बॉलच्या मागे परंतु कमी पडले आणि बॉल चालला मिसफिल्डिंगच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. भरपूर चुका होतात फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. ज्या वेळेला या धावा तुम्ही वसूल कराल ना त्यावेळेला नक्कीच तुम्हाला या धावा महागात पडतील. बॉल पुन्हा एकदा निघाला पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला मिश्रामी स्ट्रोक. फटका तर फसलाय. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक कॅच पकडला तदनंतर बॉल हातातून निसटला आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. अजूनही या षटकातील आता 1 बॉल बाकी आहे. आता पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. या ओव्हर नंबर 3 मधील हा शेवटचा बॉल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. बॉल चालला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 51 धावा. धावा. भाऊ जशी ओव्हर कंप्लीट होते आम्ही आपल्यापर्यंत स्कोर पोहोचवत असतो. आपण देखील थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. स्ट्रोक चांगला आहे आणि या वेळेला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. पंच आपला डिसिजन द्यायचा आहे. पंच 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आता आपण बघतोय आणि धावफलकावरती 57 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला. वाव आणखीन एक मोठा फटका. काय कमाल अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. राजेश
सलग 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं हाणामारीचं षटक आपण बघतोय. राजेश जर का आपण बघितलं तर आतापर्यंत या मॅच मध्ये वैयक्तिक यावेळेला आणखीन एक तडाखा. सलग 3 बॉलवरती 3 षटकार. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. आज संदेश खरं तर काय खाऊन आलाय हा प्रश्न त्याला विचारावा लागेल, कारण नाश्त्याच्या दरम्यान काजू बदाम तर त्याने नसेल खाले. ज्या पद्धतीने ही प्रचंड ताकद त्याला निर्माण झाली आहे, काय फटके आपल्याला पाहायला मिळतात. सलग 3 बॉलवरती 3 षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचे 12 मॅन सांगतात की त्याने नाश्त्या दरम्यान कांदे पोहे खाल्ले आणि ते त्यांच्या शरीराला पोषक ठरले आणि इथे पहा ही प्रचंड ताकद त्यांच्या शरीरामध्ये आता प्राप्त झालेली आहे. सलग 3 बॉलवरती 3 षटकार आणि धावफलकावरती धावा 69. या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक 75 धाब्यांचा होता. पाहूया आता तो उच्चांक इथून मात्र गाठला जाईल का. तीन बॉलवरती 3 षटकार आणि संदेश खेळतात वैयक्तिक. ओ माय गॉड, 4 बॉलवरती 4 षटकार. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. या स्पर्धेतील सुरक्षा रक्षक ट्रॉफी 2025 मधील पहिला खेळाडू नाव आहे संदेश, ज्याच्या बॅटमधनं 4 बॉलवरती 4 षटकार आपण बघतोय. 38 या धावसंख्येवरती खेळतोय बॅटर संदेश. या बॉलवरती जर षटकार आला तर मनोज दादा पवार यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 4 बॉलवरती 4 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. संदेश 10 कदम दाखवत असताना संदेश कदम काय बारदार खेळ. 4 बॉल 4 षटकार. 5वा येईल का. ओ इथे शांत ठेवलंय आणि डॉट बॉलची सांगता. खरं तर ते 500 रुपयाचं कॅश प्राइज जे लावलं होतं ते मी तर म्हणेल अनलक्की ठरलं. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे. पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाईल. बॉलर तयार. पाहूया आता याही बॉलवरती षटकार आला तर उत्तम दादा यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर आहेत बॉलच्या मागे धावतायत. षटकार आला नाही परंतु चौकार म्हणजे 250. कुठे गेले उत्तम दादा. आहेत ना. हा मग 250. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेतील सर्वाधिक उच्चांक 79 धावा धावफलकावरती आणि 80 धावांचं लक्ष्य आहे. क्या बात आहे. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. बॅटिंग करण्याचा निर्णय म्हणजे थोडासा धाडसी निर्णय क्रिकेटमध्ये हा निर्णय घेतल्यानंतर असतो, परंतु इथे जर का आपण बघितलं तर योग्य रीतीनं तो निर्णय त्यांच्या बाजूने लागत असताना आपल्याला पाहायला मिळाले. या पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, जिथे मात्र खरं तर संदेश यांची वैयक्तिक 46 धावांची एक ताबडतोब इनिंग आपल्याला पाहायला मिळाली संदेश कदम यांच्या बॅटमधून. आणि राजेशने देखील त्यांना एक चांगली साथ दिली आणि त्यांच्या बॅटमधून सुद्धा वैयक्तिक धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यांच्या बॅटमधून सुद्धा 31 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ऐंशी धावांचं लक्ष्य आहे. पाहूया लक्ष्याचा आता कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे. दुसऱ्या फेरीतील सर्वच सामने आम्ही 3 षटकांचे घेणार आहोत. तर यानंतरचा सामना परेड 11 आणि इंडियन ऑइल ट्रॉम्बे, जिथे टॉस जिंकलाय इंडियन ऑइल ट्रॉम्बे टीमच्या कॅप्टनने त्यांचा निर्णय
इंडियन ऑइल ट्रॉम्बे संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. येस, बॉलिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ही मॅच संपल्यानंतर लगेच जर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खरं तर आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल राठोड आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, जर का आपण बघितलं तर यांच्याबद्दल आम्ही नक्कीच चर्चा करू. कमी वयातच त्यांनी ही आवड जोपासली समालोचन क्षेत्रामध्ये आणि आपली आवड जोपासत असताना खरं तर प्रभावित करतात. कबड्डीच्या स्पर्धा, त्यानंतर जर का आपण बघितलं तर क्रिकेटच्या स्पर्धा, त्यानंतर अनेक इव्हेंट देखील त्यांच्या माध्यमातून कव्हर केले जातात. राहुल राठोड व्हॉइस ऑफ वाशिम म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या भरपूर मागणी आहे या नावाला. चला, 80 धावांचं लक्ष आहे. फिल्डिंग लावून घ्या. सामन्याला सुरुवात दुसऱ्या डावामध्ये. सेकंड इनिंग मधील पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच कळवतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. अतिरिक्त धाव आपण बघितली. ICC नियम क्रमांक 22 इथून मात्र उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. पुढचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. खरं तर डीप मिड विकेट लेफ्टी बॅटरसाठी आणि एक खेळाडू जर का आपण बघितलं तर काऊ कॉर्नर रिझनमध्ये त्यांनी तैनात ठेवला आणि त्यांच्यामधून गॅप शोधला आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. यावेळेला बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, परंतु तिथे पहा यष्ट्यांना भेदून हा बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. क्लीन बॉल, दांडी गोल झाली. चला, बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला बॉल हवेत. एक धाव कंप्लीट आणि इथे मात्र एका धावेवरती संयम दाखवावा लागतो. एका धावेच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा. खरं तर क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून सध्या
स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. क्वालिटी आणि क्लिअरिटी जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून अनेक स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचतील. भरपूर चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. क्रिक लाईव्ह यांची संपूर्ण टीम खरं तर खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या अनुषंगानं करते. त्या कॅमेरामॅन आणि कम्प्युटर ऑपरेटरचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतोय. लावली अपीलमध्ये उत्साह. आयोजक मोये 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 LBW आउट नाहीये. LBW आउट नाहीये आयोजक सांगतात. आणि इथे पहा क्रीज सोडली होती आणि त्यानंतर पंचांचा निर्णय आता आलाय की बॅट्समन झालाय रनआउट. बॅट्समन बाद झाला. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. पाच बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉलर तयार. शेवटच्या बॉलवरती बॉल हवेत. आणखीन एक विकेट मिळतीये आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 2 गडी बाद. धावफलकावरती धावा 6. सहा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजून भरपूर धावाचा पाठलाग इथून मात्र तुम्हाला करायचा आहे. 74 धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 बॉलमध्ये 74 धावा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती बॉलर येत आहेत. झांजे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. पव्या झांजे यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. चला वेळ कमी घ्या. फिल्डिंग करणारा संघ वेळ कमी घ्या. तुम्हाला फक्त 16 मिनिटं दिलेली आहेत 4 ओव्हरसाठी. 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं हाताळायची आहेत. यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आहे आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा झांजे तयार होतात. आपल्या स्पेलमधील पुढचा बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. बॉल चालला गॅपमधून. तिथे क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट होती आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होती आहे. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 72 धावा तुम्हाला इथून कंप्लीट करायच्या आहेत. येणाऱ्या 16 बॉलमध्ये 72 धावा. लक्ष भरपूर मोठे आहे परंतु मोठे फटके मारले तर नक्कीच या धावांचं अंतर कमी होईल. फटका चांगला आहे. लाजवाब स्ट्रोक. तिथे फिल्डर बॉलच्या मागे. थोडीशी मिस फिल्डिंग गफलत होतीये फिल्डरच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. 2चा पाडा या बॅटरला माहिती आहे ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. आता 70 धावा करायच्या आहेत 15 बॉलमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. अजून या षटकातील आता 2 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. पाहूया या 2 बॉलमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगली बाब ठरू शकते बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. पुन्हा एकदा बॉलर तयार.
बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. कमी गतीचा बॉल, फटका ऑन साइडला, डीप स्क्वेअर लेग रिझर मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट झाली. धावफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 13 धावा. 13 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही जर का आपण बघितलं तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता रन्स करायच्या आहेत 67 धावा. 12 चेंडू आणि 67 धावेंची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग, आता गोलंदाजी करण्याची वेळ आलेली आहे. पाहूया संदेश कशा रीतीने बॉलिंग करणार आहेत. यावेळेला फटका दमदार आहे. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, परंतु याला म्हणतात मित्रांनो इमानदारी. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खेळाडू वृत्ती त्यांनी दाखवली आणि त्यांचा पाय खरं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे हे त्यांनी ओळखलं आणि इथे मात्र पंचांचा निर्णय येण्या अगोदरच त्यांनी 4 धावा घोषित केला. आपल्याकडे इमानदारी असणं भरपूर गरजेचं असतं कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असता त्यावेळेला, आणि इमानदारीच तुमचं यशाचं हे कारण ठरत असतं आणि चांगली खेळाडू वृत्ती त्या खेळाडूने दाखवली. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. यावेळेला देखील चांगली लाईन लेन आपण बघतोय. शांत ठेवलं बॅटरला. डॉट बॉलची सांगतात डॉट बॉल जर आले तर नक्कीच लक्षापासून तुम्हाला दूर जावं लागेल. आता रन्स आपण बघतोय 17 धावा धावफलकावरती. अंगाचा वेध घेणारा हा बॉल. अंबर बॅटला ब्रश झाला की लेग बाईच्या रूपाने एकदा आपण बघतोय. 18 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. 8 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 62. फटका हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतायत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. तर 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा 1 बॉल बाकी आहे संदेशांच्या स्पेल मधील. पाहूया हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. बॉल तयार होतात. यावेळीचा स्ट्रोक हवेत खेळलाय. बॉलच्या मागे फिल्डर, परंतु पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. दुसरा धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र कंप्लीट होती. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये 58 करायचे आहेत. सहा बॉलमध्ये 58 धावांची गरज आहे. 6 चेंडू 58 धावा या मॅच मध्ये आता कंप्लीट करायच्या आहेत. यावेळेला देखील डायरेक्ट हिटचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. जर डायरेक्ट हिट झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु एकच धाव मिळतीये. आता इथे जर का आपण बघितलं तर तुम्हाला अजूनही 57 धावा कंप्लीट करायच्या आहेत येणाऱ्या 5 बॉलमध्ये. काल एक ऐतिहासिक सामना आपल्याला पाहायला मिळाला, भारत विरुद्ध पाकिस्तान. तिथे पहा आपल्या भारतीय खेळाडूने आपल्या भारताचं नाव खऱ्या अर्थानं रोशन केलं. विराट कोहली खरं तर फॉर्मपासून दूर होता, परंतु ती मॅच त्याच्यासाठी खास मॅच असते. त्यावेळेला नक्कीच विराट कोहली एक चांगलं प्रदर्शन करत असतो आणि तिथे पहा शतकीय खेळी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. शुभमन गिल 52 बॉलमध्ये 46 धावा त्यांच्या बॅटमधून आपण बघितल्या. रोहित शर्माचं 15 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान. श्रेयस अय्यरची ती तुफानी बॅटिंग 67 बॉलमध्ये 56 धावा.
त्यांच्या बॅटमधून आपण बघितले हार्दिक पांड्याने सुद्धा एक चौकार लगावला आणि तिथे मात्र भारतीय संघ विजेता ठरला. आणि नक्कीच पाकिस्तानमध्ये टीव्हीचं भरपूर नुकसान झालं असावं, ज्या पद्धतीने पाकिस्तानचा संघ काल हारला. या मॅच मध्ये आता इथे जर का आपण बघितलं तर भरपूर लांब सल्ला बॅटिंग करणारा संघ. रन्स आपण बघतोय 25 धावा अजूनही 55 करायच्या आहेत येणाऱ्या 4 बॉलमध्ये. औपचारिकता शिल्लक आहे. फटका तर चांगला आहे तिथे फिल्डर बॉलच्या मागे प्रवीण, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळतीये. चला नेक्स्ट मॅच तयार राहायचं आहे. इंडियन ऑइल ट्रॉम्बे, इंडियन ऑइल ट्रॉम्बे संघ कुठे आहे? तयार राहायचं. मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा आपण घ्यायचा आहे. बॉल तयार, पुढचा बॉल. यावेळेचा देखील स्ट्रोक चांगला आहे तिथे फिल्डर आहेत. रनआउटची संधी आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतो आहे. चला पुढचा फलंदाज धावत पळत जा. नेक्स्ट बॅटर धावत जायचं आपण मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. यावेळेला देखील इथे पाहावं लागेल. बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये, तिथे एकच धाव मिळणार आहे. आता विजयाच्या उंबरठ्यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच